अखेर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला पुन्हा दिलासा। शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वात अगोदर तर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे, ती बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। विनंती आहे, नवीन असाल तर पहिल्यांदा कृपया करून आपण आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर सुद्धा नक्की करा, जेणेकरून दररोज घरबसल्या आपल्याला सर्व प्रकारची मार्केटची माहिती मिळेल। एकदा शेतकऱ्यांसाठी कांद्याच्या अगोदर एक महत्त्वाची बातमी सांगतो, नंतर कांद्याची लगेच बातमी सांगतो। जून जुलैत सरकार 4000 देणार, ई-केवायसी केली का? मित्रांनो सविस्तर समजून घ्या। 4000 रुपये सर्वांना मिळणार आहे जून जुलैमध्ये। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे। केवायसी करण्याची प्रक्रिया निरंतरपणे सुरू आहे। असे असले तरी अजूनही भरपूर ठिकाणी केवायसी करणे शेतकऱ्यांची बाकी आहे। पीएम किसान योजनेचा 18वा, राज्य शासनाचा नमो महासन्मान योजनेचा 4था हप्ता निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर जून अखेरीस किंवा जुलै महिन्यात मिळणार आहे। दोन्ही हप्त्याचे एकूण 4000साठी शेतकऱ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे। आगामी हप्त्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण करा। पीएम किसान योजनेचा 18वा आणि नमो महासन्मान योजनेचा 4था हप्ता जून किंवा जुलै महिन्यात या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे। तत्पूर्वी केवायसी करण्याची शेतकऱ्यांना संधी आहे। आगामी हप्त्यापूर्वी केवायसी पूर्ण न केल्यास अशा शेतकऱ्यांना दोन्ही हप्त्याचे मिळून 4000 रुपये मिळणार नाही। मित्रांनो चला बातमी बघू कांद्याची। अखेर परवानगीचा वांदा मिटला, JNPAत अडकलेला कांदा सुटला। 250 कंटेनरमधील 7000 टन माल विदेशामध्ये झाला रवाना। उरण 40% निर्यात शुल्क भरून कांदा निर्यात खुली करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशानंतरही तांत्रिक अडचणीमुळे 3 दिवसापासून JNPA बंदरात 250 कंटेनरमध्ये 7000 टन कांदा अडकून पडला होता। ही अडचण दूर झाल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून कांदा विदेशात रवाना होण्यास सुरुवात झाल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। ऐन लोकसभा निवडणुकीतच शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावं लागत असल्याने अखेर केंद्र सरकारने तब्बल 150 दिवसांनी 40% निर्यात शुल्काची अट कायम ठेवून कांदा निर्यातीला परवानगी दिली। यासाठी 3 मे रोजी केंद्र सरकारने अध्यादेशही काढला, मात्र तो 7 मेच्या संध्याकाळपर्यंत सीमा शुल्क विभागाच्या वेबसाईटवर अपडेट झालाच नाही। यामुळे JNPA बंदरातून निर्यातीसाठी पाठवलेले सुमारे आता केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी आणि ती उठवण्याची राजकीय खेळामुळे मात्र कांदा निर्यातदार, व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले। राहुल पवार निर्यातदार। मित्रांनो JNPA आणि सीमा शुल्क विभागाची वेबसाईट तांत्रिक अडचणीमुळे अपडेट होण्यास विलंब झाल्यानेच निर्यातीसाठी पाठवलेल्या सुमारे 7000 टन कांद्याचे 250 कंटेनर बंदरातच अडकून पडले होते। वेबसाईट सुरू झाल्याने निर्यातीचे कामही सुरळीतपणे सुरू झाल्याची माहिती आता मिळालेली आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।